थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। गीतेची प्रार्थना आहे ही। आपण सुरुवातीला याचा अर्थ बघितला होता की हे माते भगवद्गीते, ही भगवद्गीता कुणी सांगितली, कुणाला सांगितली? भगवान नारायणांनी सांगितली आणि अर्जुनाला सांगितलेली आहे। आणि आपले जे प्राचीन मुनी आहेत व्यास महर्षी यांनी ही महाभारतामध्ये ग्रथित केलेली आहे। अशी ही भगवद्गीता कशी आहे? अद्वैत रूपी अमृताचा वर्षाव करणारी अशी ही भगवद्गीता आहे। संसाराचा द्वेष करणारी म्हणजे उच्छेद करणारी अशी ही भगवद्गीता आहे। आणि या गीतेमध्ये 18 अध्याय आहेत। अशी ही पूज्य गीता, अशा या गीतेचे मी स्मरण करतो, मी चिंतन करतो असं या प्रार्थनेमध्ये म्हटलेलं आहे। आता बरीच दिवाळीची सुट्टी झालेली आहे, त्यामुळे विसरणं झालेलं असेल थोडंसं, परंतु काय करणार, संसार जसा तुम्हाला आहे तसा मलाही आहे, त्यामुळे मध्ये एवढ्या सुट्ट्या झाल्या। आता इथून पुढे आपण कमीत कमी सुट्ट्या घेऊन ह्या गीतेला पुढे नेण्याचा प्रयत्न करू। तर आपण 7व्या अध्यायापर्यंत आलो होतो। सुरुवातीला आपण अर्जुन विषाद योग बघितला, नंतर आपण सांख्य योग बघितला, नंतर आपण कर्माचे 3 अध्याय बघितले, 3, 4, 5। मग 6वा अध्याय हा आत्मसंयम योग होता, म्हणजे योगाचा अध्याय होता। आणि त्या योगाच्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला योगी होण्याला सांगितलेलं आहे, योगी होण्यासाठी सांगितलेलं आहे की तू योगी हो, तस्मात् योगी भव अर्जुन, योगी हो, तुझं चित्त माझ्यामध्ये लाव। आणि कसा योगी हो? तर श्रद्धायुक्त योगी हो, म्हणजे भक्तीकडे नेलेलं आहे हळूहळू। कर्माचे अध्याय झालेले आहेत, सांख्ययोग झालेला आहे, अष्टांग योग झालेला आहे आणि आता भक्तियोग सुरू झालेला आहे। आणि त्या भक्तीकडे आपसुकच भगवंतानी अर्जुनाला नेलेलं आहे की तू भक्ती कर। भक्ती ही सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे। पुरुषार्थ शिरी भक्ती एक असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी, की आपले जे 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, त्या आणि 5वा पुरुषार्थ त्यांनी भक्तीला म्हटलेला आहे। इतकं भक्तीचं अनन्यसाधारण महत्त्व भगवंतांनी सांगितलेलं आहे। आणि ते भक्तीचं महत्त्व सांगताच 7वा अध्याय सुरू झालेला आहे। आणि मग 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी आधीच सांगितलं की मी तुला ज्ञान विज्ञानासहित हे सगळं सांगणार आहे। आणि त्याच्यामध्ये मग सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, सृष्टीमध्ये आपलं शरीर कुठल्या किती तत्वांनी बनलेलं आहे, हे सगळं आपण मागच्या वेळेस बघितलं। आणि त्याच्यानंतर भगवंतांनी 15-16 विभूती पण सांगितलेल्या आहे या अध्यायामध्ये, की बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम, किंवा पुण्योगंध पृथिव्यांच, नंतर बीजम माम सर्वभूताना, म्हणजे कुठे कुठे मी आहे, तुला भक्ती करायची आहे ना। रसो हमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशी सूर्ययोः, की पाण्यामध्ये रस मीच आहे, शशी आणि सूर्यांमध्ये जी प्रभा आहे ती म्हणजे मीच आहे, म्हणजे मला कुठे कुठे तू बघशील। तर आपण भक्ती म्हणजे काय? पत्रम पुष्पम फलम तोयम, किंवा एखाद्या मूर्तीची पूजा केली, तिला वस्त्रालंकार घातले, तिला गंधाक्षत फूल वाहिलं की आपल्याला असं वाटतं की आपण फार मोठी भक्ती केली। किंवा आपण देवळात गेलो, मंदिरात गेलो, नमस्कार केला, आपल्याला वाटतं आपण फार मोठी भक्ती केली। पण भक्तीचा अर्थ इथे इतका व्यापक दिलेला आहे, इतका व्यापक दिलेला आहे की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असं सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, की जे जे तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये परमेश्वराचंच रूप बघा। आणि म्हणून या 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अनेक विभूती आपल्याला सांगितलेल्या आहेत। आणि मग त्या विभूतींचं आपलं मागच्या वेळेस ते पूर्ण झालं होतं। बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, धर्माला अविरुद्ध असा जो काम आहे त्या कामामध्ये सुद्धा मीच आहे।
आणि बल बल ही सुद्धा माझीच विभूती आहे. पण ते बल कसं, तर अहंकार विरहित बल, ते म्हणजे माझीच विभूती आहे. आसक्तीरहित असलेलं बल म्हणजे माझी विभूती आहे. आणि विभूती हा शब्द नाही वापरला इथे त्यांनी, कारण की ते 10व्या अध्यायात येणार आहे. इथे त्यांनी आसक्तीरहित असलेले बल म्हणजे मीच आहे. नंतर मनुष्यामधील धर्मयुक्त म्हणजे काय, धर्माने मर्यादा घालून दिलेला, धर्माला विरुद्ध नसलेला असा काम मी आहे. नाही तर काम या विषयाला आपण वाईट समजतो, पण इथे त्यांनी सांगितलंय की धर्माला जो विरुद्ध नाही आहे, शास्त्राने सांगितलेल्याप्रमाणे कामाचं जर उपभोग घेतला तर तो काम म्हणजे मी आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि मग हे सगळं सांगितल्यानंतर आपण 12व्या श्लोकापर्यंत येतो आणि तिथे त्यांनी सांगितलंय, ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चे ये मत्त एवेति तान् विद्धी न त्वहं तेषु ते मयी. आणखी काय सांगावे, जितके काही सात्विक राजस तामस भाव आहेत ते सगळे माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत असे समज. आणि पुढे म्हणतात, मत्त एवेति तान् विद्धी न त्वहं तेषु ते मयी, म्हणजे मी त्यांच्या ठिकाणी आणि ते माझ्या ठिकाणी नाहीत. म्हणजे हे थोडंसं गोंधळात टाकणारं वाक्य भगवंतांनी या ठिकाणी विधान केलेलं आहे, की ते म्हणतात की मी त्यांच्या ठिकाणी नाही आणि तेही माझ्या ठिकाणी नाहीत, पण ते सगळे माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत. म्हणजे सगळं काही जग हे माझ्यापासूनच उत्पन्न झालेलं आहे. हे सगळे सात्विक राजस तामस हे सगळे जे गुण आहेत ते सगळे माझ्यापासून उत्पन्न झालेले आहे. आणि याचं तात्पर्य काय, सर्व सृष्टीमध्ये जे काही आहे त्या सर्वांचा आधार आश्रय त्याचा प्रकाशक एकला एक भगवंत आहे. म्हणून आपल्या 7व्या अध्यायाची सुरुवातच बघा कशी झाली होती, मय्यासक्त मनाः पार्थ योगम युंजन मदाश्रयः. मय्यासक्त, माझ्यामध्ये आसक्त हो आणि माझाच आश्रय घे. म्हणून भगवंत इथे सांगतात की या सगळ्याचा आश्रय मी आहे, या सगळ्या सृष्टीचा आश्रय मीच आहे. माझ्यापासूनच ही सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि परंतु काय होतं माहिती आहे का, की आपली दृष्टी त्या भगवंताकडे जात नाही. मनुष्याची दृष्टी भगवंताकडे जात नाही, तर काय होतं, सगळ्या गुणांकडे त्याची दृष्टी जाते. सात्विक राजस तामस या गुणांकडे आपली दृष्टी जाते, पण ते गुण त्याच्यापासूनच निर्माण झालेले आहेत आणि त्यालाच त्या गुणांमध्ये बघायचं आहे. एवढी काही अजून आपली पातळी उंच झालेली नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात की सात्विक राजस तामस हे सगळे अतिरिक्त भाव हे भगवंताच्या शिवाय नाहीतच, हे सगळे भगवत स्वरूपच आहे. मग हे जर भगवत स्वरूप आहे तर मग काय करू काय नाही असं आपल्या मनात येतं, विधी निषेध येतो. मग सुखाची इच्छा होते आपल्या मनामध्ये, दुःख आपल्याला नको असतं, अनुकूल परिस्थिती आपल्याला हवी असते, प्रतिकूल परिस्थिती आपल्याला नको असते. मग असं जर आहे तर मग हे सगळ्यामध्ये जर भगवंतच आहे तर मग हे कर्म करा हे कर्म करू नका असं आपण का म्हणतो, असं त्यांनी म्हटलंय. तर त्यांनी म्हटलंय की अशुभ कर्माची उपासना जो करतो त्याच्यासमोर भगवान अशुभ रूपानेच प्रगट होतो आणि जो सात्विक कर्म करतो त्याच्या समोर भगवंत हा सात्विक रूपानेच प्रगट होतो. म्हणजे जसं जसं आपण कर्म करू तसं तसं आपल्याला फळ मिळतो. भगवंत दोन्हीमध्येही आहे, भगवंत सगळीकडेच आहे, पण कर्माचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. आपण चांगलं करायचं का वाईट करायचं ते आपल्या मनावर आहे. आणि मग चांगलं केलं तर त्यालाही पुढे नेण्याचं काम भगवंतच करतो, तुम्ही वाईट काही केलं तर त्यालाही पुढे नेण्याचं काम भगवंत करतो. तो काही तुम्हाला थांबवत नाही, तो अलिप्त आहे ह्या सगळ्यापासून. आपल्याला फळ जे देणारं आहे ते परमेश्वर आपल्याला फळ देत नाही, तर आपलं कर्मच आपल्याला फळ देतं. हा एक महत्त्वाचा सिद्धांत त्यांनी इथे सांगितला आहे की काय म्हणतो ना आपण की जे पेराल तेच उगवेल, वेगळं काहीच नाही. आपण जे पेरतो तेच उगवतं, आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळत असतं. मग आता या सर्वांना तू माझ्यापासूनच उत्पन्न होणारे समज असं ते म्हणतात. की हे दोन्हीही कार्य कारण हे दोन्ही जरी भिन्न दिसत असले आणि कार्यकारणाहून आपली भिन्न आणि स्वतंत्र सत्ता ठेवत नाहीत.
हे सगळं भगवंतच आहे, कार्यही भगवंत आहे, कारणही भगवंत आहे. त्याच्यासाठी उदाहरण त्यांनी काय दिलं आहे की सोन्यापासून जसे दागिने तयार होतात आणि तो दागिना आता मग काय बांगडी असेल, कानातलं झुबं असेल, अजून काही असेल, आणि आपण जर सोनाराकडे गेलो आणि सोनाराला जर आपण सांगितलं की ह्याच्यातून हे तो सोनार काय करतो, सोनाराला बांगडी किंवा कानातलं किंवा काय वेगळं असेल ते वेगळं काही दिसत नाही, तर त्याला काय दिसतं, त्याच्यातलं सोनंच त्याला दिसतं. तो त्याचा गोळा तयार करतो आणि तापवून आणि तो आणखी काय तुम्हाला त्याच्यात हवं असेल ते तो तुम्हाला बनवून देतो. म्हणजे सोन्यामध्ये, दागिन्यामध्ये जसं सोन्यापेक्षा वेगळं काहीच नसतं, तसं परमात्म्यापासून उत्पन्न होणारी ही जी सृष्टी आहे याच्यामध्ये परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. सगळीकडे परमात्माच भरलेला आहे असं त्यांनी आपल्याला, म्हणजे ज्ञान विज्ञानासहित हे जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ते असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि न त्वहम तेषु ते मयी. आता हे जे गोंधळात टाकणारा एक जे विधान केलेलं आहे भगवंतानी की मी त्यांच्यात नाही आणि ते माझ्यात नाहीत. आता एकीकडे सांगतात की माझ्यापासूनच हे सगळे गुण निर्माण झालेले आहेत, माझ्याशिवाय दुसरी कोणती स्वतंत्र सत्ताच नाही आहे, सगळीकडे मीच आहे. तर मग सात्विक, राजस, तामस हे सगळे गुण उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. त्या गुणांमध्ये मी नाही आहे असं म्हणतात ना पुढे, की हे गुण माझ्यापासून निर्माण झाले पण त्या गुणांमध्ये मी नाही आहे. तर हे विधान कसं सत्य आहे, तर हे जे सर्व गुण आहेत हे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, परंतु भगवंत असा आहे की तो अजन्म आहे, तो उत्पन्नही होत नाही आणि तो नष्टही होत नाही. म्हणून ते म्हणतात की या गुणांमध्ये मी नाही. किंवा मी जर त्यांच्यात असतो तर त्यांचा नाश होतो ना, मग माझा पण नाश झाला असता. भगवंताचा नाशही होत नाही, भगवंत उत्पन्नही होत नाही, त्यामुळे ते अविनाशी आहेत. म्हणून म्हटलेलं आहे की हे जरी माझ्यापासून निर्माण झाले तरीसुद्धा मी त्यांच्यात नाही किंवा ते माझ्यात नाहीत. मग त्याच्यासाठी अजून एक उदाहरण दिलं, वृक्ष, बीज. कुठलाही वृक्ष हा बीजापासून तयार होतो, बी लावावं लागतं आपल्याला, मग ते बीज लावलं की त्याच्यातून वृक्ष तयार होतो. मग त्या वृक्षाच्या फांद्या असतात, पाने येतात त्याला, फुलं येतात त्याला, आणि मग त्याच्यानंतर आपण जर त्या बीजाचा शोध घ्यायला गेलो समजा त्या पानामध्ये, तर आपल्याला सापडेल का बीज? नाही सापडणार. म्हणून मग बीजाचा शोध काही आपल्याला तिथे मिळत नाही. बीज त्यामध्ये तत्वरूपाने विद्यमान असते. तसे सात्विक, राजस आणि तामस भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात, परंतु त्या भावात माझा शोध केला तर मी सापडणार नाही, कारण मी त्यात मूल रूपाने, तत्वरूपाने विद्यमान आहे असं भगवंत सांगतात. म्हणून मी त्यांच्यात आणि ते माझ्यात नाहीत, अर्थात सर्व काही मीच आहे. ज्याप्रमाणे ढग आकाशापासून उत्पन्न होतात, पण आकाशातच ढग राहतात, आकाशातच लीन होतात, परंतु आकाश जसेच्या तसे निर्विकार राहत असते. आकाशात ढग नसतात आणि ढगात आकाश नसते. आकाशात ढग असतात एक वेळ समजा, पण आकाश निर्लिप्तच आहे, कारण ते ढग त्याच्यातच विरघळून जातात. म्हणजे त्या ढगामध्ये जर आपण आकाश शोधायला गेलं तर ते काही सापडणार नाही. तसं त्यांनी सांगितलं आहे की मी त्या गुणांमध्ये नाही आणि ते गुणही माझ्यामध्ये नाहीत. आता सात्विक, राजस, ताम भाव माझ्यापासूनच होतात, परंतु मी त्यांच्यात नाही, ते माझ्यात नाही, हे सांगितलं. मग आता प्रकृती आणि प्रकृतीच्या कार्यापासून संपूर्णपणे निर्लिप्त आहे भगवंत. मग त्याचप्रमाणे भगवंताचा शुद्ध अंश आपण आहोत ना, ममै वंशो जीव लोके, पुढे येईल आता की आपण त्याचा अंश आहोत. मग हा अंश सुद्धा निर्लिप्त आहे का? तर आपण नाही आहोत, कारण की आपण स्वतःला आत्मा मानत नाही, आपण स्वतःला देह मानतो. मग हा जीव सुद्धा निर्लिप्त आहे. यावर असा प्रश्न निर्माण होतो की जीव निर्लिप्त असताना बांधला कसा जातो?
आपण बंधनात पडतो. आपल्याला सुख होतं, आपल्याला दुःख होतं, आपल्याला सगळ्या काही गोष्टी होत असतात. मग जर आपण भगवंताचे अंश आहोत तर मग आपण बांधले कसे जातो. मग हे त्यांनी याचं विवेचन पुढच्या श्लोकात केलं आहे. त्रिभिर्गुणमयैर्भावैर एभिः सर्वमिदं जगत् मोहितन्नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. या तिन्ही गुणरूपी भावाने मोहित झालेले हे संपूर्ण जग या गुणांच्या पलीकडे असलेल्या मज अविनाशीला जाणत नाही. आपण त्या परमात्म्याला जाणत नाही. त्यामुळे त्यांनी म्हटलंय की सत्व रज तम तिन्ही गुणांच्या वृत्ती उत्पन्न होतात आणि लीन होतात. त्याच्याशी तादात्म्य करून मनुष्य आपल्याला सात्विक समजतो, आपल्याला राजस समजतो, आपल्याला तामस समजतो. परंतु मी म्हणजे आत्मा आहे ही अनुभूती काही अजून कोणालाही आलेली नाही आहे. म्हणजे संतांना होती ती अनुभूती. त्यामुळे संत हे कधी बांधले गेलेले नव्हते. पण मनुष्य प्राणी हा बांधला जातो. मग का बरं बांधला जातो? कारण की तो भगवंताशिवाय गुणांची वेगळी सत्ता मानतो. भगवंत वेगळा आहे, गुण वेगळे आहेत, हे जग वेगळं आहे असं तो मानत असतो. तो सगळं काही भगवंतच आहे असं मानत नाही. आणि त्यामुळे तो या चांगल्या कर्माला वाईट कर्मामुळे बांधला जातो. आणि जीव प्रथम परमात्म्याशी विमुख झाला की प्रथम संसाराशी सम्मुख झाला याविषयी दार्शनिकाचे मत असे आहे की परमात्म्याशी विमुख होणे आणि संसाराशी संबंध जोडणे हे दोन्ही अनादी आहेत, त्यांचा आदी नाही. म्हणून यांच्याविषयी प्रथम अथवा नंतर म्हटले जाऊ शकत नाही. जसं अंडी आधी का कोंबडी आधी याचं उत्तर आपल्याला मिळू शकत नाही. तसं त्यांनी सांगितलंय की हे खूप पूर्वीपासून आहे की भगवंताच्या ठिकाणीच प्रवृत्त करणे आरंभ केले तर हा संसारापासून मुक्त होतो. की हे ज्ञान जर एकदा समजावून घेतलं की भगवंत आहे आणि हे सगळं जग हे भगवंतापासूनच निर्माण झालेलं आहे, भगवंताशिवाय गुणांची वेगळी सत्ताच नाही आहे असं जर मानलं तर जीव हा मोहित होत नाही. आणि असं जर नाही मानलं तर मग जर त्यांनी गुणांना भगवत स्वरूप मानलं तर ते कधीही मोहित होऊ शकत नाही. पण गुणांना जर वेगळं मानलं तर ते मोहित होतात. अहंता ममता म्हणजे कसं की शरीराला आपलं मानणं म्हणजे काय झाली? ममता झाली. आणि शरीर म्हणजेच मी आहे, आपल्याला शरीर मानणं म्हणजे अहंता झाली. म्हणजे शरीराशी अहंता ममता करणे म्हणजेच मोहित होणे आहे. मोहित झाल्याने हा गुणापासून संपूर्णपणे अतीत असलेले जे भगवत तत्व आहे त्याला जाणू शकत नाही. हा त्या भगवत तत्वाला जेव्हा त्रिगुणात्मक शरीराशी याची अहंता ममता समाप्त होते तेव्हा जाणू शकतो. हा सिद्धांत आहे की मनुष्य संसारापासून संपूर्णपणे वेगळा होऊनच संसाराला जाणू शकतो. म्हणजे आपल्याला हे कळलं पाहिजे की हा सगळा संसार जो आहे हा सगळा माया आहे, पुढे येणारच आहे. माया म्हणजे काय? खोटं आहे सगळं. हे जेव्हा तो जाणेल आणि परमात्मा हा सत्य आहे आणि तरच तो परमात्म्याला जाणू शकेल असं त्यांनी सांगितलंय. आता पुढील श्लोकामध्ये भगवान आपल्याला जाणू न शकण्याची कारणे सांगत आहेत की आपण का जाणू शकत नाही भगवंताला, आपल्याला हे ज्ञान का होत नाही की भगवंत सगळीकडे आहेत, भगवंतापेक्षा वेगळं या सृष्टीमध्ये काहीच नाही आहे. तर एक मोह हे कारण त्यांनी सांगितलंच आहे. आणि दुसरं हा मोह होण्याचं कारण काय, आम्हाला मोह का होतो? तर याचं कारण आहे दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. कारण ही जी माझी गुणमयी माया आहे, दैवी माया आहे, ही कशी आहे? अत्यंत दुस्तर आहे, अत्यंत कठीण आहे, तरुण जाण्याला अत्यंत कठीण आहे. अर्थात या मायेला पार करून जाणे अत्यंत कठीण आहे. जे केवळ मला शरण येतात तेही माया तरून जातात. उपाय सुद्धा भगवंतांनी दिलेला आहे इथे की दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते. जे मला शरण येतात मायामेतांतरन्ति ते,
ते ह्या भवसागराला तरून जातात. मागे एकदा आपण माया नदीचं रूपक पण पाहिलं होतं मला वाटतं. ते माया नदीचं रूपक या ठिकाणी फार छान केलेलं आहे की माया ही एक नदी आहे म्हणे, आणि त्या नदीमध्ये काय काय आहे, नदीमध्ये काय काय असतं, मगरी असतात, सुसरी असतात, ते सगळ्या त्याला क्रोध, मोह, हे सगळे षड्रिपू यांची उपमा दिलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे ही दैवी हेषा गुणमयी, सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त असणारी ही माया आहे. आणि दैवी म्हटलेलं आहे म्हणजे देवाचीच ही माया. दैवी हेषा गुणमयी, की ही काही वेगळी नाही आहे. ही माया म्हणजे भगवंताची सावली आहे. माया म्हणजे मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे, तिला भगवंताचीच ती माया आहे. म्हणजे आपली जशी सावली पडते, आपण असलो तर सावली आहे, आपण नसलो तर सावली नाही. तसं भगवंत आहे म्हणून भगवंताचीच ही माया आहे. मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे, तर ती भगवंताच्या अधिष्ठानावर तीच मात्र सगळं कार्य करत असते. कार्य तीच करते, भगवंत काहीही करत नाही. कार्य ती करते, पण भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय ती काहीही करू शकत नाही. म्हणजे भोग आणि संग्रहाची इच्छा ठेवणारे मनुष्य या मायेशी संबंध विच्छेद करू शकत नाही. या मायेला तरून जाणं किती अवघड आहे, कारण आपण या संसारामध्ये राहतो. संसारामधल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या वस्तू, सगळी माणसं, या सगळ्यांवर आपलं प्रेम असतं, आणि ते प्रेम म्हणजे तो मोह असतो, आणि तो आपण तोडू शकत नाही, त्याच्यापासून आपण दूर होऊ शकत नाही, आणि म्हणून आपण मायेला ओलांडून जाऊ शकत नाही. म्हणजे हिला कठीण म्हटलेलं आहे. कठीण का बरं म्हटलेलं आहे, तर सगळी जी माणसं असतात ती कधी सुखी होतात, कधी दुःखी होतात, कधी समजदार, कधी अडाणी, कधी दुर्बल, कधी बलवान इत्यादी मानून त्या भावात तल्लीन होत राहतात. अशा प्रकारे येणाऱ्या जाणाऱ्या प्राकृत भावामध्ये आणि पदार्थामध्ये तादात्म्य, ममता, कामना करून त्यांच्याशी बांधलेले राहतात. संसारामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अनुभव हा येतच असतो. अर्जुनसुद्धा अडकलाच ना त्याच्यामध्ये. अर्जुनाला काय झालं, एवढा हुशार होता, एवढा शूर होता, एवढा प्रत्यक्ष शंकराशी युद्ध केलेलं होतं अर्जुनाने, गंधर्वांशी युद्ध केलेलं होतं. म्हणजे भीती किंवा दुर्बलता किंवा हा प्रकारच अर्जुनाकडे काही नव्हता, पण तो अडकला कशामध्ये, मोहामध्ये अडकला. त्याला समोर आपले काका, मामा, सासरे, चुलत भाऊ हे सगळे दिसायला लागले, आणि त्याला सगळा तो त्यांच्याबद्दल प्रेम वाटायला लागलं, त्यांच्याबद्दल मोह वाटायला लागला, आणि म्हणून वेळेवर तो म्हणाला की मी युद्ध करणार नाही. तसंच आपलं घडत असतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ही गुणमयी माया जेव्हा भगवंताशिवाय गुणांची स्वतंत्र सत्ता आणि महत्ता मानली जाते, तेव्हा दुस्तर होत जाते. भगवंताशिवाय म्हणजे आपण भगवंताला तिथे ठेवत नाही, तर आपण त्या मायेलाच बघत राहतो. भगवंताला जर तिथे बघितलं तर मग आपण त्या मोहामध्ये अडकणार नाही. पण भगवंताशिवाय गुणांची वेगळी सत्ता मानतो, वेगळं महत्त्व मानतो, आणि म्हणून या गुणमयी मायेतून आपल्याला तरून जाता येत नाही. मग कोण तरून जाऊ शकतात, त्याचं छान उत्तर इथे दिलंय. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते, की मनुष्यापैकी जे मला शरण येतात तेच मला तरून जातात, कारण त्यांची दृष्टी केवळ माझ्याकडेच राहत असते, तिन्ही गुणांकडे नाही. ज्याप्रमाणे पूर्वी वर्णन आले आहे की सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण माझ्यात नाहीत आणि मी त्यांच्यात नाही, मी तर निर्लिप्त राहून सर्व कार्य करत असतो. अशा प्रकारे जे माझ्या स्वरूपाला जाणतात, भगवंताच्या स्वरूपाला जाणणं म्हणजे हे सगळं कोण करत होते, तर हे सगळे आपले संत आत्मानुभवी होते. त्यांना आत्म्याचा, परमात्म्याचा अनुभव आलेला होता, आणि ते मायेला जाणत होते, मायेचं कार्य जाणत होते. त्यामुळे ते कधीही मायेमध्ये अडकले नाही, आणि जे गुणात फसत नाहीत, म्हणजे ते भगवंताला शरणच गेलेले होते की भगवंता तुझ्याशिवाय दुसरं या जगात काहीच नाही आहे. नामदेवरायांचा एक अभंग आहे ना, की नामदेवराय जेव्हा पूजा करायला बसले तेव्हा तुला मी काय आता पाण्याने स्नान घालू का, पाणीसुद्धा तूच निर्माण केलं आहे,
तुला मी आता दुधाचा नैवेद्य दाखवू का? दूधसुद्धा गाईपासूनच आलं आहे. तुला मी आता फूल वाहू का? फूलसुद्धा झाडावरचं आहे. माझं काय आहे? मी स्वतः काय निर्माण केलं आहे? भगवंता, हे सगळं काही तुझंच आहे आणि तुझंच मी तुला अर्पण करतो. असं ह्या संतांना अनुभव आलेला होता आणि म्हणून मग ते गुणांमध्ये कधीही फसले नाही आणि ते मायेच्या पलीकडे गेलेले होते. पण सर्वसामान्य मनुष्य काही हे असं होत नाही त्याचं. म्हणून मग त्याला सांगतात की केवळ परमात्म्याकडे आकृष्ट होणं हे सगळं, त्याला शरण जाणं हे मायेतून तरून जाण्याचा उपाय त्यांनी सांगितले आहे. आणि कसं? अनन्य भावाने, केवळ मला शरण, अनन्य, न अन्य, म्हणजे दुसरं कुणीच नाही. अनन्य म्हणजे काय? जशी माता आणि बालक यांचं नातं असतं. लहान बाळ असलं 2-4 महिन्याचं तर त्याला त्या आईशिवाय काही दुसरं नसतंच ना. त्यांनी शी केली, त्यांनी शू केली, त्याला काही येणं देणं नाही. ती आई येईल, त्याला स्वच्छ करेल, त्याला भूक लागली, त्या आईलाच भूक लागते जणू काही. ती त्याला दूध देते, त्याला स्वच्छ करते, त्याला आंघोळ घालते, त्याला कपडे घालते, सगळं काही आईच करत असते. म्हणजे ते बाळ त्या आईला जसं अनन्य असतं, त्या आईशिवाय त्याला दुसरं काहीच नाही आहे. तसं भगवंत म्हणतात की जेव्हा मनुष्य मात्र मला अशा प्रकारे शरण येईल की भगवंता तुझ्याशिवाय या जगामध्ये मला दुसरं कोणीच नाही, तेव्हा मग केवळ मला शरण येतील, तेव्हा मग ते या मायेला तरून जातील. मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. तेव्हा ते या मायेला तरून जातील असं सांगितलेलं आहे. इथे त्यांनी म्हटलंय की आपल्याजवळ आपली म्हणवणारी कोणती वस्तू नाहीच आहे. सगळं काही आपल्याला भगवंतानीच दिलेलं आहे. पण भगवंत असे हुशार आहेत ना की ते आपल्याला देतात आणि विसरून जातात आणि आपण मात्र हे माझंच आहे असं म्हणतो आणि लगेच आपल्याला त्याचं काय होतं? अभिमान येतो त्याचा. मग त्याला ते मिळालं की ते आपलंच आहे असं तो मानतो. आणि मग परंतु जे लोक भगवंतापासून विमुख होतात ते विचारच करू शकत नाहीत की या वस्तूंना आपण नेहमीसाठी आपल्याजवळ ठेवू शकतो का? नाही. कुठलीही वस्तू आपल्याजवळ असली तर तिला नाश हा होणारच आहे तिचा. पण आपल्याला असं वाटतं की नाही नाही, ही वस्तू आता माझीच आहे आणि ही माझ्याजवळ कायम राहणारी आहे, नित्य राहणारी आहे असं आपल्याला वाटतं आणि त्या वस्तूवरच जास्तीत जास्त अधिकार आपण ठेवतो आणि त्यामुळे आपण भगवंताला शरण जाऊ शकत नाही. पूर्णपणे भगवंताला आपण शरण जाऊ शकत नाही. कारण की आणि जे भगवंताला शरण जातात ते केवळ दैवी संपत्तीने युक्त असतात. दैवी संपत्ती येईल आपल्याला पुष्कळ लांबे, अजून 16व्या अध्यायात येईल. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानन्नमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्तम माधवम ह्रीरचापलम. ही सगळी 26 गुणांची मालिका जी सांगितलेली आहे त्या 3 श्लोकांमध्ये ती सगळी काय आहे? दैवी संपदा आहे. दैवी संपत्ती त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे अतिशय चांगले 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 उत्कृष्ट गुण त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. पहिलाच गुण अभय सांगितलेला आहे. भीती. आपल्याला कायम भीती वाटत असते, कसली ना कसली आपल्याला भीती वाटत असते. मृत्यूची भीती सगळ्यात जास्त वाटत असते. तर अभय हा गुण सांगितलेला आहे दैवी संपदेचा. आणि आसुरी संपत्ती सांगितली आहे. त्याला खरं संपत्ती म्हणायलाच नाही पाहिजे, पण तिथे म्हटलेलं आहे आसुरी संपत्ती म्हणजे वाईट गुण. ते कुठले? दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच. दंभ, दर्प, अभिमान हे सगळे वाईट गुण सांगितलेले. खरं हे तर 6च आहेत बरं का. आसुरी संपत्ती ही 6च आहे संख्येने आणि दैवी संपत्ती ही 26 आहे. 26 आहे. परंतु सत्ता मात्र कोणाची आहे? त्या आसुरी संपत्तीची सत्ता. आजकाल आपण सगळीकडे बघतोय ना, त्या सगळ्या आसुरी संपत्तीचाच पगडा सगळ्या या जगावर आत्ता सध्या आपण बघतोय. चांगले गुण जणू काही लोप पावलेले आहेत आणि वाईट गुणांचंच वर्चस्व आपल्याला गुंडगिरी काय 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 भ्रष्टाचार वगैरे त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे त्यांनी सांगितलंय की भगवंताला शरण न होता देवता इत्यादींना जे शरण जातात, म्हणजे देवता म्हणण्यापेक्षा इतर गोष्टी काही, पैसा,
सुखसुविधा ह्या मला मिळाल्या पाहिजेत आणि त्या कायम टिकल्या पाहिजेत असं प्रत्येक माणसालाच वाटत असतं आणि त्याच्यामुळे तो पूर्णपणे भगवंताला काही शरण जाऊ शकत नाही. पूर्वश्लोकामध्ये भगवंतांनी हे सांगितलं की मला शरण येणारे सर्व मायेतून तरून जातात, म्हणून सर्वच्या सर्व प्राणी मला शरण का होत नाहीत. आता इथे उपाय तर सांगितलेला आहे की काय करा तुम्ही, फक्त मला शरण या. मला जर शरण आले तुम्ही तर मग काय होईल की या मायेतून तुम्ही तरून जाल. आता हे आपल्याला माहिती झालं आहे, पण तरीसुद्धा मनुष्य मात्र हा भगवंताला शरण का जात नाही, तर त्याचं कारण आता 15व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. न प्रपद्यन्ते नराधमाः मायया परुतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. मायेच्या योगाने ज्याचे ज्ञान हरण झाले आहे, आसुरी भावाचा आश्रय घेणारे आणि मनुष्यामध्ये अत्यंत नीच आणि पापकर्म करणारे अज्ञानी मूर्ख मनुष्य मला शरण येत नाहीत. का बरं शरण येत नाहीत? त्यांनी सांगितलंय की जे दुष्कर्म कर्म करणारे आहेत ते भगवंताला शरण जात नाहीत. कारण की जे नाशवान परिवर्तनशील या पदार्थामध्येच ते ममता ठेवतात आणि कामना, मनामध्ये अतिशय कामना ठेवून त्या कामनेची पूर्ती झाली नाही तर लोभ होतो आणि कामनेची पूर्ती झाली नाही तर काय होतं, पूर्ती झाली तर लोभ वाढतो आणि पूर्ती नाही झाली तर क्रोध होतो. आपण बघितलेलं आहे 2ऱ्या अध्यायामध्ये, आठवत असेल तर, ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. म्हणजे त्या ठिकाणी मनाच्या अधःपतनाच्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत की त्यांनी सांगितलं एखाद्या विषयाचं जर आपण ध्यान केलं, सतत त्या विषयाचं चिंतन केलं, मनन केलं, ही वस्तू मला पाहिजे, ही वस्तू मला पाहिजे असं जर केलं, खरं त्यांनी सांगितलं इथे की कुठलीही वस्तू ही कायम टिकणारी नाही आहे. भगवंत हा कायम टिकणारा आहे. तर वस्तूमध्ये प्रेम ठेवू नका, तर भगवंतावर प्रेम करा. पण आता त्या